नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो न्यूज 18 लोकमतनंच समोर आलेला होता आणि त्याच विषयी आपण बोलणार आहोत. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट पडलेला आहे, मोठी घडामोड आहे. आत्तापर्यंत आपण सगळे अनेकदा 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर वापरला असेल किंवा होता, मात्र सरकारनं 2004 ला हे 100 रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ केलेलं आहे. पण अजून सुद्धा नागरिकांकडून स्टॅम्प पेपरच्या नावाखाली कोट्यवधी रुपये उकळले गेलेले आहेत. आता त्याला चाप बसणार आहे, कारण न्यूज 18 लोकमतनं स्टॅम्प पेपरचा हा भोंगळ कारभार, हा घोटाळा समोर आणलाय. प्रशासन या बातमीनंतर खडबडून जागं झालं आणि आता मुद्रांक शुल्क विभागानं पत्रक काढलेलं आहे. अशा पद्धतीनं स्टॅम्प पेपर घेऊ नये याकरता शासकीय कार्यालयांवर बॅनर लावण्याचे आदेश दिले गेलेले आहेत. औरंगाबादच्या मुद्रांक शुल्क मुख्यालयामध्येही अशाच पद्धतीनं नोटीस लावण्यात आलेली आहे. न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी या बातमीचा पाठपुरावा केला आणि हे भयान वास्तव समोर आणलं. पाहुयात त्यांनी घेतलेला आढावा. बातमी आता आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. हा फार मोठा राज्यस्तरीय इम्पॅक्ट असा आहे की आपण नोटरी 100 रुपयाच्या बॉन्डवर करत होतो आधी. खऱ्या अर्थानं प्रतिज्ञापत्र असेल, भाडे करार पत्र असेल, यासाठी आपण 100 रुपयाचा बॉन्ड पेपर भरून द्यायचो. तो 100 रुपयाचा बॉन्ड पेपर भरून द्यायची गरज नाही. फक्त तुम्ही साध्या अर्जावर तुम्ही सगळी माहिती द्यायची आणि अटेस्टेड करायचं आणि ते सबमिट करायचं. तुम्हाला बॉन्ड पेपरवर शपथपत्र मागण्याचा कोणत्याही अधिकाऱ्याचा अधिकार नाही, कारण राज्य सरकारने 2004 सालीच हे बॉन्ड करारपत्र रद्द केलेलं आहे. ही बातमी IBN लोकमतने उचलून धरली आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की आता मुद्रांक शुल्क असेल किंवा इतर अधिकाऱ्यांच्या ऑफिसेसमध्ये एक नोटीस लावण्यात आलेली आहे. आणि ती नोटीस काय मी तुम्हाला दाखवतो. कारण ज्या पद्धतीनं 100 रुपयाचा बॉन्ड घेतला जात होता, IBN लोकमत न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर अशा पद्धतीचे जे आहेत पत्रकं प्रत्येक ऑफिसेसमध्ये लावलेले आहेत. जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तसेच शासकीय कार्यालय व न्यायालय यांच्यासमोर दाखल करायच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ केलेले आहेत. तुम्हाला माहित होतं का की बॉन्ड पेपर लिहून द्यायचा नाही? पण आतापर्यंत लिहून घेतलेले आहेत. हो, तुम्ही लिहून दिलेलं आहे? हो. तुम्ही विचारलं नाही की हे बंद काय? तुम्हाला माहित नसेल? नाही, माहिती नव्हतं. पण मला आता भरून देणार का तुम्ही 100 रुपयाचा बॉन्ड पेपर? नाही, आता कसं काय माहिती आल्यानंतर कसं काय भरून देणार? हा, पण गेल्या 2004 पासून 35 कोटी बॉन्ड विकलेले आहेत सरकार. त्याच्याबद्दल तर काही माहितीच नाही आम्हाला आजपर्यंत. बघू आता काय करायचं पुढं. बघू नाही, त्यांनी नोटीस काढलेली आहे. आता तरी तुम्ही नका भरू. ठीक आहे ना, यापुढे आम्ही काळजी घेऊ. नाही भरायला पाहिजे, कारण तो 100 रुपये आपण फुकट देतो. दादा, शासनाने 2004 ला जे नोटिफिकेशन काढून 100 रुपयाचा बॉन्ड अनिवार्य म्हणून दाखवलेला आहे, परंतु शासनाचा या नियमाचा अंमलबजावणी या डिपार्टमेंटने आजपर्यंत केलेली नाही. सध्या तुम्ही आले, आपला खूप खूप आभार. आपण आता तुम्ही आता बोला ना की 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर प्रतिज्ञापत्र मी लिहून देणार नाही. नाही, आम्ही कोणत्याही कारणाला लागणारा 100 रुपयाचा बॉन्ड आम्ही देणारच नाही. तो माहितीच नव्हती. आता लोक माहिती नाही, यांनी पण माहिती दिली नाही ना आम्हाला. हा, यांनी माहितीच नाही दिली ना का तो आम्हाला बॉन्ड लागत नाही, मुद्राक लागत नाही. कोणत्याही गोष्टीला मुद्राकच आणा, हा. हे त्याचं एक रूलच झालं ना. रूल नव्हता. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या डोक्यामध्येच ते आहे की 100 रुपयाचा बॉन्ड पेपर भरल्याशिवाय कामच होणार नाही. इथून पुढे असं होणार नाही. इथून पुढे बॉन्ड वगैरे आम्ही काही देणार नाही. दादा, हे नोटिफिकेशन आहे ना, या इकडे मी तुम्हाला दाखवतो. हे नोटिफिकेशन कुणाचं आहे? राज्य सरकारचं. राज्य सरकार बरोबर राज्य सरकारने काय केलेलं आहे? मुद्रांक शुल्क माफ केलेले आहे. बरोबर हे नोंदणी व मुद्रांक विभागाने हे नोटिफिकेशन काढलेलं आहे. हे कायदेशीर नोटिफिकेशन आहे. बरोबर आहे. आता तुमचं काम करणार नाही असं म्हणण्याची डेअरिंग अधिकारी करत असतील तर तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे? त्याचे त्यांनी सांगितलं ते तुम्ही आणा बॉन्ड, तेव्हाच आम्ही तुमचं काम करतो. मग आम्ही काय त्याला पर्याय काय करा? आता इथून या क्षणापासून तुम्हाला हे अधिकारी म्हणायची डेअरिंग करणार नाहीत की 100 रुपयाचा बॉन्ड पेपर आणा. अच्छा, फक्त तुम्ही पण माहिती असल्या तर त्यांना सांगा की मी भरणार नाही बॉन्ड. हो, ते तर सांगणारच ना सर. चांगली गोष्ट आहे. उलट चांगलं आहे. त्यामुळे उलट आमच्यासाठी तर अजून चांगलं आहे. तुम्ही एक हे आज आम्हाला जागा केलंय. बरोबर आहे का? आपले 100 रुपये वाचतात ना. हा, एक मॅडम पण आहे तिथं. ताई, काय म्हणणं आहे मला सांगा. जवळपास 2004 साली
हे प्रतिज्ञापत्रावर 100 रुपयाचे बॉन्ड बंद केले राज्य सरकारचा निर्णय होता. 2021 पर्यंत 5 ते 6,000 कोटी सरकार जनतेकडून घेतलेले, जे घ्यायची गरज नव्हती. तुम्हाला माहित होतं का हा नियम आता बदललेला? ऍक्च्युली 2004 पासनं जेव्हा हा नियम बदलला असं कानावर जेव्हा आलं, म्हणजे जे सर्वसामान्य लोक किंवा मग तेव्हा आम्ही विद्यार्थी दशेत होतो किंवा काही काम पडत आम्ही गेलो ना, मग कोणीतरी म्हणणार नाही तो नियम होता पण आता तो बदललेला आहे. मग माणूस इतक्या घाई गडबडीत असं त्याचं काम करून घेण्यासाठी आणि इथपर्यंत येणं म्हणजे सगळे दैनंदिन म्हणजे पूर्ण काम करणं, दुसऱ्या कामांना महत्व न देता इकडे येणं, परत ती वेळ जी आहे मग ती वेळ टळून आपलं एवढं प्रॉपर्टीचं असेल किंवा कुठलं काम असेल ते टळू नये म्हणून लोक काय विचार करतात, होता नियम मग आता तो व्हेरीफाय करायचा की नाही. आणि ह्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांकडनं जे 100 रुपये म्हणजे आज इथे येणारा जरी माणूस प्रॉपर्टीसाठी येत असेल तरी तो त्याच्या खूप कष्टाने इथपर्यंत आलेला असतो आणि 100 रुपये घेऊन गव्हर्नमेंटनं जेवढं पण कलेक्शन केलेलं आहे या सर्वसामान्यांनाच त्रास आहे. पण इथं गव्हर्नमेंटची थोडीशी पण चूक आहे. आपण थोडंसं आपली पण चूक नागरिक म्हणून हे आहे की आपल्याला नियम माहीत आहे किंवा इथं नियम का लावला गेला नाही हे पण आपण विचारलेलं नाही. आपण इकडे येऊन जर सर म्हणजे ऍज अन वकील तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण एक सर्वसामान्य माणूस जर इथे येऊन ह्यांना खेटायला लागला तुमचं कामच करणार नाहीत ना सर. ते मग घाबरून 100 रुपये देऊन टाक. नाही ह्या टेबलावर त्या टेबलावर त्या टेबलावर ह्या टेबलावर जर पाठवलं तर सर्वसामान्य माणूस खूप जरा 150-200 रुपये रोज बाहेर कमवतो. इथे यायचे तर त्याला रिक्षाला तेवढे पैसे जातात किंवा पेट्रोल पाण्याला जातात. मग 2-3 वेळेस ह्यांच्या येऊन डोक्यावर नाचण्यापेक्षा ए बाबा धर किटकिट नको म्हणून हे लोक खास प्रॉब्लेम तो आहे. हा खरंच प्रॉब्लेम आहे की आपलं काम अडू नये, प्रत्येक चक्कर मारायला गरज, आपले पैसे खर्च होतील. पण निश्चितपणे मी तुम्हाला आता सांगतो की तुम्ही आता जे काय प्रतिज्ञापत्र असेल किंवा राष्ट्रीयत्वाचं प्रमाणपत्र असेल किंवा भाडे करारपत्र याच्यासाठी 100 रुपयाचा बॉन्ड कोणी अधिकारी तुम्हाला जर विचारत असेल ते बेकायदेशीर आहे. कारण राज्य सरकारनेच हे रद्द केलेलं मुद्रांक शुल्क. आता इथून पुढे काळजी घ्या. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदामच आत्ता आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, हा तुझा अत्यंत महत्त्वाचा आढावा, तुझी अत्यंत महत्त्वाची बातमी. मागच्याच आठवड्यात याच विषयी आपण बोललो होतो आणि त्यावेळेला वारंवार कशा प्रकारे लूट होतीये, फसवणूक होतीये आणि किती कोटी रुपये आतापर्यंत सरकारच्या खात्यात गेलेले आहेत, या सगळ्या विषयी तू लेखाजोखा मांडला होता. सिद्धार्थ, तुझ्या बातमीला, तुझ्या पाठपुराव्याला यश आलंय, काय सांगशील? निश्चितच सुवर्ण, आपल्यासाठी बातमी ही बातमीपुरती जरी असली तरी हे सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी होती आणि अत्यंत महत्वाचा निर्णय झालेला आहे. कारण राज्य सरकारच जे आहे एक आदेश काढतं 2004 साली 100 रुपयाचं मुद्रांक शुल्क भरण्याची गरज नाही आणि त्यानंतर 2021 पर्यंत म्हणजे 2004 ते 2021 पर्यंत पैसे घेतले गेलेले आहेत. 35 कोटी बॉन्ड भरले गेलेले आहेत आणि जवळपास अंदाज आपल्याकडे आकडा हे नाही आहे 4 ते 5 हजार कोटी रुपये राज्य सरकारने नागरिकांच्या खिशातून काढलेले आहेत. त्याच राज्य सरकारने म्हटलं होतं की हे शुल्क भरायची गरज नाही. म्हणजे नियमाच्या अधीन जर आपण गेलो एखाद्या वेळेस तर सामान्य लोकांनाही माहीत नव्हतं की बॉन्ड भरण्याची गरज नाही. कारण बॉन्ड भरण्याची एवढी सवय झालेली आपल्याला की आपण, मी सुद्धा 2004 नंतर 2 ते 3 कामं बॉन्ड भरून मी केलेली आहेत. मात्र आता हा नियम माहीत झाल्यानंतर मी निश्चितच तो पैसा देणार नाही किंवा बॉन्ड भरणार नाही. मात्र आता महत्वाची गोष्ट की PIL दाखल आहे हायकोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये पहिल्याच सुनावणीमध्ये हायकोर्टाने औरंगाबादच्या सरकारला सुनावलेलं, प्रशासनाला सुनावलेलं आहे आणि त्वरित माहिती देण्यासाठीची 3 आठवड्याची मुदत दिली होती. त्या 3 आठवड्याच्या आतमध्ये ते राज्य सरकारने हे नोटिफिकेशन काढलेलं आहे. ॲक्च्युली 2004लाच काढलेलं नोटिफिकेशन आहे. पुन्हा ते रिन्यू करून ते पुन्हा आज काढण्यात आलेलं आहे आणि आता जे काही ज्या ठिकाणी बॉन्ड पेपर भरून घेतले जातात, शासकीय कामं असतात, त्या कार्यालयाच्या बाहेर दर्शनी भागामध्ये मोठ्या ठळक अक्षरामध्ये हे फ्लेक्स लावणं गरजेचं आहे आणि तशा पद्धतीचे औरंगाबादच्या मुद्रांक विभागाने जे आहे आदेश काढलेले आहे. जिल्हाधिकारी असेल, तहसीलदार असेल किंवा सेतू कार्यालय चालवणारे अधिकारी असतील, त्यांना आता आज आदेश गेलेले आहेत की कुठल्याही पद्धतीने 100 रुपयाच्या प्रतिज्ञापत्रावर 100 रुपये आकारू नये. आता हे सगळीकडे लागतील, बातमीच्या माध्यमातून लोकांकडे ही बातमी पोहोचेल आणि अपेक्षा करूया की अधिकारी स्वतः सांगेल की हा बॉन्ड का भरून आणला, याची गरज नाही, तुम्ही वापस करा. नक्की. पण सिद्धार्थ, इथे 2 अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. एक महत्वाची गोष्ट की आपण फक्त 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर, बॉन्ड किंवा मुद्रांक शुल्क भरत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यावर साधारण 150-200 खर्च येतो. म्हणजे एखादा स्टॅम्प पेपरवर आपल्याला काही लिहून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठीचा एकूण खर्च 300, 400, 500च्या घरात जातो. म्हणजे
एवढा खर्च आतापर्यंत 2004 ते 2021 मध्ये महाराष्ट्रभरातल्या कितीतरी लोकांनी केलेला असेल आणि तो सरकार दरबारी जो स्टॅम्प पेपरचा जमा झालेला पैसा आहे त्याचं काय, हा एक मुद्दा. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, मग 2004 पासून 2021 पर्यंत ज्या बॉन्ड पेपरवर काही गोष्टी लिखित स्वरूपात असतील त्या व्हॅलिड आहेत का नाही? बघ सुवर्ण, आपण बातमी केलेली आहे त्याच्या मागचा एक आपण ही गोष्ट पण ही सांगायला पाहिजे लोकांना की बॉन्ड पेपर कोणत्या कामासाठी तुम्हाला लागणार नाही. कारण मला ही बातमी लागल्यानंतर अनेक लोकांचे फोन आले की मी ह्या कामासाठी चाललोय, मी बॉन्ड पेपर भरू का नको. तर याच्यामध्ये स्पष्ट आपण लोकांनाही सांगायला पाहिजे, कारण याचे गैरसमज नको व्हायला. की 4 प्रकारची जी कामं आहेत ज्याला प्रतिज्ञापत्र लागतात, भाडे करार असेल, राष्ट्रीयत्व पगार असेल, राष्ट्रीयत्वाचं प्रमाणपत्र असेल किंवा जातीचा दाखला असेल, असे 4 कामापुरती जी काय आपल्याला प्रतिज्ञापत्र द्यावी लागतात ना, त्या प्रतिज्ञापत्रासाठीच हा जो आहे मुद्रांक शुल्क माफ केलेला आहे सरकारने. बाकी इतर कामांसाठी जी काय बॉन्ड पेपर द्यावी लागतात ती बॉन्ड पेपर तर तुम्हाला द्यावीच लागतील, त्याच्यातून सुटका नाही आहे. लोकांना असं नको वाटायला की आता कुठल्याच पद्धतीचा बॉन्ड आपल्याला भरायचा नाही. आता तू जो प्रश्न विचारलेला तो अत्यंत महत्त्वाचा आहे की आपण बॉन्ड पेपर 100 रुपयाचा घेतो, त्याची व्हॅल्यू 100 रुपये असते. मात्र 100 रुपयाचा बॉन्ड पेपर घेताना आपल्याला तिथं एक्स्ट्रा जास्तीचे पैसे द्यावे लागतात. 20 ते 25 रुपये 30 रुपयापर्यंत द्यावं लागतात. म्हणजे 130 रुपयाला आपल्याला तो बॉन्ड भेटतो. आणि तो बॉन्ड नंतर ज्या ज्या कामासाठी गेला त्यावर तिकीट लावणे असतील, त्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे नोटरी करणे असतील, हे वेगळे चार्जेस लागतात. म्हणजे आपल्याकडून 100 रुपये घेतले जातात, राज्य सरकारकडे फक्त मुद्रांक शुल्क विभागात त्याचे 100 रुपये जातात. मात्र वरचे जे पैसे एक्स्ट्राचे आपल्याकडून घेतले जातात विविध कामासाठी ते पैसे सरकारला जात नाही. तू म्हटले तसं आहे की 100 रुपयाचा जरी मुद्रांक शुल्क असेल तर त्याच्यावर 300-400 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात. ते पैसे सरकारकडे जात नाहीत. मग एजंट असेल किंवा नोटरी करणारा त्या ठिकाणी ॲडव्होकेट असेल का इतर जे काही शुल्क घेतात त्यांना, म्हणजे 100 रुपयाचं शुल्क हे राज्य सरकारचा जरी किंमत असली त्याची 400-500 रुपयापर्यंत जातात. हा जर आकडा आपण बघितला तर निश्चितच 4-5 हजार कोटीच्या वर हा आकडा जाऊ शकतो. आता दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की PILचा परिणाम झालेला आहे, बातमीचा परिणाम झालेला आहे. आता राज्य सरकारने सगळ्या सरकारी ऑफिसेसमध्ये नोटिफिकेशन लावेल, एक 8-10 दिवस लागतील, लगेच दुसऱ्या दिवशी होणार नाही. मात्र आता मुद्रांक शुल्क कार्यालयामध्ये तर आज नोटीस लावलेली आहे, बाकी 8 दिवसामध्ये सर्व ठिकाणी या नोटीस लागतील. तरी PIL मागे घ्यायला तयार नाही. कारण याचिकाकर्त्याचं म्हणणं असं आहे की जे नोटिफिकेशन 2004ला काढलं ते लोकांपर्यंत पोहोचलं नाही, म्हणून लोकांनी तुम्हाला पैसे दिले बॉन्ड पेपरच्या माध्यमातून आणि ते तुम्ही घेतले, प्रशासनाने ते वसूल केले. मग याचा अर्थ असा आहे की PIL तेव्हाच मागे घेतलं जाईल, PIL मध्ये कॉम्प्रोमाइज तेव्हाच होईल की हा निर्णय प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे, प्रत्येक अधिकाऱ्याला हे कळालं पाहिजे की आता प्रतिज्ञापत्र 100 रुपयाच्या बॉन्डवर घेणं गरजेचं नाही, साध्या पेपरवर घेणं. तोपर्यंत PIL मागे घेतली जाणार नाही. राज्य सरकारची यातून सुटका नाही. राज्य सरकारने 2004 ते 2021 पर्यंत प्रशासनाने पैसे नागरिकाच्या खिशातून का काढले याचा जबाब त्यांना हायकोर्टात द्यावा लागेल. अर्थात हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की 2004 पासून 2021 पर्यंत ज्या ज्या लोकांनी 4 महत्त्वाच्या गोष्टींकरता बॉन्ड वापरले, जे की तेव्हाच नाही म्हणून स्पष्ट करण्यात आलेलं होतं, त्या पैशांचं काय, अशाचं उत्तर आता कोर्टामध्ये सरकारला द्यावं लागेल. धन्यवाद सिद्धार्थ, या सविस्तर घडामोडीबद्दल. न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची ही बातमी होती. पाठपुरावा आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम करत होते. जाऊया पुढच्या बातमीकडे. सह्याद्री अतिथीगृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादा भुसे, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत राज्यातल्या विविध प्रश्नांवर चर्चा होते आहे. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून आपण अधिक जाणून घेऊया. उदय, ही कशा संदर्भातली, कोणत्या विषया संदर्भातली बैठक आहे? शरद पवार स्वतः उपस्थित आहेत या बैठकीला, काय अपडेट? सुवर्ण, साधारणतः 3:30च्या सुमारास ही महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबतच परिवहन मंत्री अनिल परब आणि कृषी मंत्री दादा भुसे हे देखील या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत इतर महत्त्वाचे अधिकारी देखील या बैठकीमध्ये आहेत. 2 महत्त्वाचे प्रश्न जे आहेत त्यावरती या बैठकीत महत्त्वाची चर्चा होते, ती म्हणजे ST कामगारांच्या प्रश्नांवरती एक महत्त्वाची चर्चा होते आहे. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब या बैठकीला स्वतः उपस्थित आहेत. त्याचबरोबर राज्याचं कृषी धोरण हे नव्याने ठरवण्यासाठी आणखीन एक बैठक जी आयोजित केली, जी कृषी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे माजी केंद्रीय कृषी मंत्री देखील आहेत आणि शेतीच्या संदर्भात त्यांना उत्तम जाण आहे। त्यामुळे उत्तम जाण असलेले नेते या कृषी धोरण ठरवण्यासाठी महत्त्वाची बैठका घेत असल्याची माहिती मिळते आहे। नेमकं हे नवं कृषी धोरण जे आहे ते कशा स्वरूपामध्ये असेल, त्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना किती फायदा होणार आहे, कारण देशभरातला जर आपण आढावा बघितला की सर्वाधिक आत्महत्या करणारे शेतकरी हे राज्यामधले आहेत। त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही, तर त्यांना चांगला हमीभाव कसा मिळेल, त्यांच्या कृषी उत्पादनाला चांगला भाव कसा मिळेल, त्यांना कृषी उत्पादन काढण्यासाठी कशीच राज्य सरकारकडनं चांगली मदत मिळेल, या दृष्टिकोनातून महत्त्वाची चर्चा जी आहे या बैठकीत होत आहे। हे कृषी धोरण कधी अस्तित्वात येईल, कधी त्याचं इम्प्लिमेंट होईल हे आता पाहावं लागेल। मात्र एक महत्त्वाची चर्चा जी आहे सह्याद्री अतिथीगृहावरती ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सध्या सुरू असल्याची माहिती मिळते। नक्की उदय, अजून एक विषय आहे, खरं तर मागचे काही दिवस राजकीय घडामोडी ज्या घडतायत त्यामध्ये महत्त्वाचा विषय आहे काँग्रेसची नाराजी। जर शरद पवार या बैठकीत उपस्थित आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा आहेत, अजित पवार ज्यांनी मुख्यमंत्र्यांकडे या नाराजी संदर्भात भाष्य किंवा संवाद साधलेला होता, तर ते शरद पवार यांच्याशी सुद्धा ही बैठक जरी वेगळ्या विषयांवर असली तरी चर्चा होऊ शकते का, संवाद साधू शकतात का? जी काही सूत्रांकडनं माहिती मिळते अधिकाऱ्यांकडनं त्या संदर्भात म्हणजे असं माहिती सांगली की फक्त प्रशासकीय आणि राज्यातल्या विविध प्रश्नांच्या संदर्भात ही बैठक आहे। या बैठकीमध्ये कुठलीही राजकीय चर्चा जी आहे ती होणार नसल्याचं सांगण्यात येते आणि त्याचमुळे या बैठकीला प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते देखील उपस्थित आहेत। राज्याचं कृषी धोरण त्याचबरोबर एसटी कामगारांचे जे प्रश्न आहेत त्या संदर्भातलीच फक्त चर्चा या बैठकीमध्ये होत असल्याची माहिती मिळते। नक्की, मग एसटी कामगारांसंदर्भातले प्रश्न, त्यांच्या व्यथा उदय आपण सातत्याने लावून धरल्या होत्या। अनिल परब तिथे आहेत, अर्थातच त्यामुळे बेस्ट विषयी चर्चा होईल। तर त्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत, खासगीकरणाचा जो विषय आहे, ज्याला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे, असे काही मुद्देही नक्कीच असतील। अगदी बरोबर आहे। परिवहन सेवा आहे एसटी आणि राज्याची लाईफलाईन देखील आहे एसटी, परंतु गेले 1.5 ते पावणे 2 वर्ष कोविडचा सगळा प्रादुर्भाव सुरू असल्यामुळे एसटी सेवा ही पूर्णपणे ठप्प आहे। एसटीचं उत्पादन जे आहे ते अक्षरशः शून्यावरती आलेलं आहे, मात्र खर्च मात्र सातत्याने वाढत चाललेला आहे। एक तोट्यात असलेली परिवहन सेवा आहे आणि या तोट्यात असलेल्या परिवहन सेवेला पुन्हा एकदा संजीवनी देऊन तिला चांगलं कार्यरत चालू ठेवणं, त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडणं, त्यांचा वेतनाचा प्रश्न असेल, त्यांचे अनेक विविध प्रश्न आहे, सोयी सुविधांच्या संदर्भातला प्रश्न असेल, त्याचबरोबर एसटींचा मेंटेनन्स आणि त्याचबरोबर एसटी डेपोंची सुधारणा होणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि चांगल्या एसटी जे बसेस आहेत त्या परिवहन सेवेला मिळणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण ज्या एसटी आहेत अतिशय भंगार अवस्थेमध्ये आहेत, त्यामुळे प्रवाशांच्या जीविताला देखील धोका निर्माण होऊ शकतो। अशा कालबाह्य झालेल्या खरं, या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल। धन्यवाद उदय तुर्तास ही महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल। सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक सुरू आहे, ज्याच्याविषयी अपडेट आपल्याला आमचे प्रतिनिधी उदय जाधव देत होते। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापूर जिल्हा सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं त्रस्त आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात केंद्रीय पथक दाखल झालं होतं। या पथकाने जिल्हाधिकारी, महापालिका प्रशासक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली। त्यामध्ये कोरोना नियंत्रणात आणण्याकरता केलेल्या उपाययोजना आणि संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्याकरता केलेलं नियोजन याचा आढावा केंद्रीय पथकानं घेतला आहे। केंद्रीय पथकानं कोल्हापूरला भेट दिल्यानंतर केंद्रीय समितीचे सदस्य डॉक्टर प्रदीप आवटे यांनी काय माहिती दिली बघूयात। मुळामध्ये इथला जो एपिडेमिक कर्व आहे किंवा ज्याला आपण 7 रोगाचा आलेख म्हणतो, आपण जर बघितलं तर राज्याच्या तुलनेमध्ये इथं रुग्ण वाढाची जी एक कालावधी आहे तो नेहमी साधारणपणे 1 महिन्यानं उशिरा सुरू होतो। त्यामुळे स्वाभाविकपणे जो डिसेंडिंग लिंब आहे किंवा जो उतरणारा काळ आहे तो सुद्धा राज्याच्या तुलनेमध्ये उशिरा येतो। फक्त त्याच्यामुळे गंभीर असं काहीच नाही। उलट पक्षी कोल्हापूरमध्ये तुम्ही सगळ्या म्हणजे नागरिकांनी इथल्या सहकार्य केल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर लसीकरणही झालेलं आहे। त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर 60% वरच्या जवळपास 78% लोकांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे। तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी कोल्हापुरासंदर्भात नेमकी काय माहिती दिली होती तीही बघूयात। साधारणपणे 1,04,000 आता सध्या एकूण ऍक्टिव्ह रुग्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत
आणि साधारणपणे यातले 92% रुग्ण हे 10 जिल्ह्यांमध्ये आहेत आणि ते 10 जिल्हे जर बघळले तर बाकी 26 जिल्ह्यांमध्ये उर्वरित साधारण 8% हे रुग्ण आहेत. तर आता एक आहे की आपण संपूर्ण राज्यामध्ये लेवल 3 ला आपल्या रिस्ट्रिक्शन्स म्हणजेच निर्बंधांच्या अनुषंगाने आणलेला आहे. त्यामध्ये कुठलीही सूट देण्याचा निर्णय आज तरी झालेला नाही. प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याशी आपण सविस्तर बोलणार आहोत. संदीप, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाकडून कोल्हापुरामध्ये पाहणी झालेली आहे. काय सांगाल या पाहणी संदर्भात आणि काय ठळक बाबी स्पष्ट होत आहेत? नाही, एकतर कोल्हापूर जिल्ह्यातली कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. त्यामुळे प्रशासनासमोर म्हणजे जिल्हा प्रशासनासमोर तर मोठं आव्हान आहे. पण हीच परिस्थिती, या परिस्थितीची दखल थेट केंद्रानं घेतलेली आहे असं म्हणता येईल. कारण सुवर्ण आपल्याला माहिती आहे, यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे दोघेही येऊन गेले होते. त्यानंतर टास्क फोर्स देखील आली होती आणि त्यानंतर आज 3 जणांचं एक केंद्रीय पथक कोल्हापूरमध्ये दाखल झालं. कोल्हापूरमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नवीन जिल्हाधिकारी जे आहेत राहुल रेखावार यांच्यासोबतच मनपा आयुक्त, जिल्हा परिषदेचे सीईओ हे उपस्थित होते त्या ठिकाणी आणि आरोग्य यंत्रणांमधले अधिकारी देखील उपस्थित होते. त्यांच्यासोबत जवळपास 1.5 ते 2 तासाची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये असं समोर आलंय की कोल्हापूर जिल्ह्यात जो आलेख आहे म्हणजे कोरोनाचा तो राज्याच्या 1 महिना उशिरा सुरू झालेला आहे. त्यामुळे कमी जी साथ आहे, सध्याची जी साथ आहे ती कमी व्हायला वेळ लागते असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर मृत्यूचं प्रमाण थोडंफार कमी होत असल्याचं देखील दिसतंय असं देखील सांगितलंय. डॉक्टर प्रदीप आवटे जे आहेत सदस्य आहेत ते केंद्रीय समितीचे, त्यांनी ही माहिती दिली आहे. आणि राज्याच्या तुलनेत कोल्हापुरात मृत्यूचं प्रमाण जास्त आहे पण ते कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत जिल्हा प्रशासनाकडून, आरोग्य प्रशासनाकडून असं देखील त्यांनी सांगितलंय. त्याचबरोबर लसीकरण देखील वेगानं होणं गरजेचं आहे. कारण असं आहे की सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, अजून ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन्ही महिने आहेत आणि महापुराची परिस्थिती ओळखून त्या भागात म्हणजे जो पूरग्रस्त भाग असू शकतो त्या भागात 100% लसीकरण व्हावं अशा देखील सूचना केंद्रीय समितीनं जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. आणि अशा पद्धतीनं पूर्ण आढावा घेतल्यानंतर केंद्रीय पथक हे कोल्हापूरमधून पुन्हा रवाना झालेलं आहे. पण आता महत्वाचं हेच आहे की येत्या काही दिवसांमध्ये आता रुग्णसंख्या जी आहे ती कितपत कमी येते हे बघणं महत्वाचं असणार आहे. नक्की संदीप, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे अजूनही या जिल्ह्यातले निर्बंध हटवण्यात आलेले नाहीत आणि तब्बल 100 दिवस दुकानं बंद असल्यामुळे आता व्यापारी पुन्हा एकदा आक्रमक होऊ लागलेले आहेत. दरम्यान या सगळ्या संदर्भात कोल्हापूर शहरातल्या राजारामपुरी परिसरातल्या व्यापाऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. कोल्हापूर जिल्ह्यातली कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. अजूनही नियंत्रणात नाही कोरोनाची परिस्थिती आणि म्हणूनच कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातले जे निर्बंध आहेत ते अजूनही कडक करण्यात आले आहेत आणि त्याच्या विरोधात खरं तर अजूनही व्यापारी वर्ग आहे. कारण गेल्या 100 दिवसांपासून सगळी जी दुकानं आहेत ती बंद आहेत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातली. फक्त अत्यावश्यक सेवेतल्या दुकानांनाच परवानगी देण्यात आली आणि आपण पाहतोय अन्यायी लॉकडाऊन रद्द करा किंवा घरफाळा, वीज बिलं, बँकेचं जे व्याज आहे लॉकडाऊनच्या काळातलं ते सगळं रद्द करा अशा मागणीचे फलक घेऊन हे सगळे व्यापारी त्या ठिकाणी थांबलेत. माझ्यासोबत बोलण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी आहेत. काय निर्णय आहे? तुम्ही यापूर्वी अल्टिमेटम दिलं होतं राज्य सरकारला, जिल्हा प्रशासनाला, आत्ता नेमकी व्यापारी संघटनांची जिल्ह्यातल्या काय भूमिका? यापूर्वी आम्ही ज्यावेळी अल्टिमेटम दिलं आणि व्यापाऱ्यांनी सगळे आंदोलन सुरू करून व्यापार सुरू केले त्यावेळी सरकारनं व्यापाऱ्यांच्या या संघटित शक्तीची आणि व्यापाऱ्यांच्या न्याय मागणीची दखल घेऊन आम्हाला प्रायोगिक स्तरावर 1 आठवड्याची परवानगी दिली आणि त्या 1 आठवड्यामध्ये व्यापाऱ्यांनी सगळ्या संख्येत सगळे नियम पाळून व्यापार केला आणि कोरोनाची संख्या व्यापारामुळे वाढत नाही हे सिद्ध करून दाखवलं. कारण त्या 1 आठवड्यानंतर कोल्हापुरातल्या कोरोना पेशंटची संख्या कमी झाली, रुग्ण कमी झाले, जिल्ह्यातले रुग्ण कमी झाले. मग सरकार का परवानगी देत नाही हा आमच्यासमोर पडलेला प्रश्न आहे. व्यापाऱ्यांच्या समोर असलेला खर्चाचा मोठा डोंगर आहे. खर्च सगळे चालू आहेत पण उत्पन्नाचं साधनच आमचं बंद आहे. आणि गेल्या 1 वर्षात दुसरा मोठा लॉकडाऊन हा 100 दिवसाच्या विक्रमाकडे वाटचाल करणारा लॉकडाऊन आहे आणि या 100 दिवसामध्ये किती लोक मरतील आणि किती व्यापार बंद पडतील याचा हिशोब नाही.
100% आम्हाला अपेक्षा होती की कोल्हापूरचा व्यापार चालू होईल आणि कोल्हापूरनं दाखवून दिलं की पहिले 8 दिवस व्यापार चालू करून प्रायोगिक तत्वावर दिल्यानंतर व्यापार चालू झाल्यानंतर पेशंटची काही संख्या वाढली नाही, पण त्या पद्धतीने दुसऱ्या दिवशी सोमवारी काही इथली हालचाल होऊ शकली नाही। या बाबतीत व्यापाऱ्यांच्या मनात खतखत आहे आणि कृपा करून आता तरी थांबावं। 100 दिवस थांबून सुद्धा व्यापार चालू होत नसेल तर आम्ही आज लोकांनी कुणाकडे बघायचं? आज आमच्या जीवनाचा आणि मरणाचा प्रश्न निर्माण झालाय। नाही, 100 दिवस बंद असल्यामुळे नाही म्हटलं तर रेंटलचा हा मोठा प्रश्न आहे की जो लोकांना द्यावाच लागतो। दुसरी गोष्ट सॅलरीचा हा एक मोठा प्रश्न आहे की सॅलरी तर शेवटी द्यावीच लागणार, तो एक मोठा प्रश्न आहे। आमचं राजारामपुरीत गिफ्ट आयटमचं टायटस गॅलरी नावानं दुकान आहे। 10 कामगार आहेत, त्यातल्या लेडीज आहेत। तर सध्या आम्हा सर्वांची मानसिक स्थिती, आर्थिक तर आहेच पण त्याबरोबर मानसिक स्थिती इतकी वाईट आहे की आम्हाला असं वाटतं की आता कोरोना परवडला पण ही अशी मानसिक स्थिती नको। ज्यावेळी आम्ही बाजारात फेरफटका मारतो त्यावेळी बाकीकडे गर्दी बघून, मच्छी मार्केट, मटन मार्केटमध्ये, भाजी मार्केटमध्ये गर्दी बघून मग आम्ही काय गुन्हा केला? व्यापारी हा कसा कोरोना फैलावतो ह्याला काहीच शास्त्रीय अर्थ नाही आहे। त्यामुळं लवकरात लवकर दुकाने चालू होऊन आम्हाला व्यापार करण्यास परवानगी द्यावी ही विनंती आहे सरकारकडे। जर परवानगी नाहीच मिळाली तर मग पुन्हा एकदा आंदोलन करावं लागेल? निश्चित करावं लागेल। आंदोलनाला पर्याय नाही आहे, कारण का सरकारनं काल सुद्धा आम्हाला अपेक्षा होती की काहीतरी आमच्या बाजूने निर्णय लागेल, काय तर आमच्याबद्दल चर्चा होईल आणि काही सकारात्मक निर्णय सरकारकडून येतील अशी अपेक्षा होती, पण सरकारनं आमचा निराशा केलेली आहे, आम्हाला जी अपेक्षा भंग केलेला आहे। संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। कोरोनाच्या काळात निवडणुका घेणं म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देण्यासारखं आहे, असं स्पष्ट मत राज्याचे टास्क फोर्सचे संचालक डॉक्टर सुभाष साळोखे यांनी म्हटलंय। सार्वजनिक निवडणुका किंवा सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्यास आपण स्वतःहून आपल्या पायावर दगड मारून घेण्यासारखं आहे, असंही ते म्हणाले। तिसऱ्या लाटेकरता राज्य सरकारने खबरदारी घेतली असली तरी नागरिकांनी योग्य ते सहकार्य केलं पाहिजे, असं डॉक्टर साळोखे यांनी स्पष्ट केलेलं आहे। आता जे मी आपल्याला सांगितलं की या 8ही जिल्ह्यांनी आपल्याकडे नवीन येणाऱ्या केसेस होऊ नयेत आणि त्या कशा, त्या काय बाहेरून येणाऱ्या केसेस असतील त्यांना प्रतिबंध करा, गावातल्या गावात, घरातल्या घरात जे स्प्रेड होतो त्याला प्रतिबंध करा, डिटेक्शन म्हणजे टेस्टिंग, आणि टेस्टिंग झाल्यानंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, प्रत्येक समजा आता मी पॉझिटिव्ह आलं आणि माझ्याबरोबरची जेवढी सगळी मंडळी आहेत त्यांचं ट्रेस करणं, त्याला लोकांनी सहकार्य करावं। हे जर आपण केलं तर नक्की, आणि तिसरं व्हॅक्सिनेशन, या 3 गोष्टीशिवाय मार्ग नाही। आपण थेट या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल यांच्याशी बोलून। आसिफ, काय सांगाल? डॉक्टर साळोखे सांगलीमध्ये आले होते का? कशा करता ते सांगलीत होते? आणि त्यावेळेला त्यांनी फार महत्त्वाचं विधान केलंय की राज्य सरकार जरी तयारीत असलं तिसऱ्या लाटेच्या, तरी नागरिकांनी सुद्धा काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे। सुवर्णा, तू म्हणते तसं बरोबर आहे, कारण का सांगली पश्चिम महाराष्ट्रामधलं सांगली हे सर्वाधिक जास्त म्हणजे कोरोना रुग्ण सापडणारं म्हणता येईल, किंवा सांगली हे हळूहळू हॉटस्पॉटकडं वळतं आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। कारण का सांगली जिल्ह्यातले 3 तालुके म्हटले, त्यामध्ये वाळवा, कडेगाव, मिरज आणि सांगली महापालिका क्षेत्र हे कोरोनाचे रुग्ण संख्या रोज 100 ते 150 सापडत आहे। त्यामुळं काल 2 दिवसापूर्वी सुभाष साळुंखे हे टास्क फोर्सचे सल्लागार ते 2 दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने ज्या ठिकाणी सुपर स्प्रेड आहे, म्हणजे भाजीवाले असतील, दूधवाले असतील किंवा इतर जे का मार्केटमध्ये आहेत त्यांच्याकडे लसीकरणाचं लक्ष दिलं पाहिजे, त्यांनी स्वतःहून लसीकरणात पुढे आलं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं लोकांनी स्वतःहून काळजी घेतली पाहिजे। आत्ता सध्या कोरोनाची तिसरी लाट तोंडावरून ठेवलेली आहे आणि त्यामुळे स्वतः लोकांनी सावध राहून सोशल डिस्टन्सिंग पाळून इतर जे काही कोरोनाची त्रिसूत्री आहे त्याचं पालन करूनच स्वतःहून लोक बाजारात किंवा बाहेर पडले आहे आणि गरज असल्या त्याच वेळी बाजारात बाहेर पडा असं त्यांनी सांगितलेलं आहे। सुवर्णा,
नक्की. त्याच बरोबरीने प्रशासन काय तयारी करते किंवा तिथल्या आरोग्य व्यवस्थेला, आरोग्य विभागाला त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत का, किंवा बदल कशा पद्धतीने करा योजनेमध्ये किंवा नियोजनामध्ये, असं काही त्यांनी सांगितलंय डॉक्टर साळुंखे यांनी? सुवर्णा, तिने ज्या ठिकाणी कोरोनाची रुग्णसंख्या वाढते, म्हणजे उदाहरणार्थ वाळवा, कडेगाव, सांगली आणि ज्या ठिकाणी जास्त रुग्ण वाढत आहेत, दिवसाला 200 ते 150 रुग्ण वाढत आहेत, त्या ठिकाणी स्वतः ते भेट दिलेले आहेत. आत्ता सध्या ते जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत आहेत आणि त्या बैठकीनंतर ते सूचना करतील. तरी ज्या ठिकाणी महापालिकेमध्ये भेट दिल्यानंतर त्यांनी सूचना केलेल्या आहेत की लोकांनी स्वतःहून लसीकरणासाठी पुढे यावं. ज्या ठिकाणी लोक सुपर स्पीड आहे त्या ठिकाणी लोकांना प्राधान्य देऊन लसीकरणाला लोकांनी पुढे करून, आणि ज्या ठिकाणी लसीकरणाचा वेग वाढवलेला आहे त्या ठिकाणी लसीकरण पुरवून, म्हणजे लसी पुरवून त्या ठिकाणी लोकांना प्रोत्साहन देऊन लोक पुढे येऊन स्वतः येतात. त्या ठिकाणी लसीकरणाची मोहीम जोरात राबवलेली पाहिजे असंही सुवर्णा म्हणलेलं आहे. नक्की. धन्यवाद आसिफ सविस्तर माहिती दिल्याबद्दल. म्हणजे एका बाजूला कोल्हापुरामध्ये आपण बघतोय केंद्रीय पथकानं पाहणी केलेली आहे आणि कोरोनाची काय परिस्थिती आहे त्याचा आढावा घेतलेला आहे. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य टास्क फोर्सचे संचालक आणि त्यांच्याबरोबरचे काही सदस्य जे वेगवेगळ्या शहरांमध्ये, जिथे असे 10 शहरं आहेत जिथे फार मोठ्या संख्येनं कोरोनाचे रुग्ण अजूनही आढळत आहेत, तिथली पाहणी करताना बघायला मिळत आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. पुणे महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी शहराच्या उपनगरांमधील रस्ते करण्याची जबाबदारी घेण्याऐवजी आता हे रस्ते विकसित करणाऱ्या विकासकांना क्रेडिट बॉन्डच्या माध्यमातून परतावा देण्याची भूमिका घेत आहेत. त्यावरून महापालिकेमध्ये नवा वाद उभा राहिला आहे. पुणे महापालिका आता कोणत्याही विकासकानं केलेल्या विकास कामाचा मोबदला देण्याकरता पैशांऐवजी डेव्हलपमेंट क्रेडिट नोट देणार आहे. ही नोट म्हणजे एक प्रकारचं सर्टिफिकेट असेल. ज्याच्याकडे हे सर्टिफिकेट असेल ती व्यक्ती महापालिकेचे विविध कर किंवा इतर देणी देण्याकरता सदर नोट वापरू शकेल. इतरांची देणी देण्यासाठी ही सदर नोट वापरता येईल. त्याला क्रेडिट नोट किंवा क्रेडिट बॉन्ड असं म्हटलं जातं. आता सत्ताधारी भाजप या ठिकाणी उपनगरांमध्ये काही रस्त्यांच्या संदर्भामध्ये आग्रही आहे. पीपीपीच्या माध्यमातून ते रस्ते केले जातात. क्रेडिट बॉन्ड त्यासाठी क्रिएट केले जातात. मुळातच या सगळ्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर नोटबंदीनंतर सातत्याने या म्हणजे शहरातली किंवा एकूणच राज्यातली अर्थव्यवस्था धोक्यात आलेली आहे. असं असताना पुणे महानगरपालिकेकडे उत्पन्नाचं स्तोत्र थांबलेलं आहे. खर्च अधिकचा वाढलेला आहे. पॅन्डेमिकच्या एकूण कोविडच्या काळामध्ये आजही महानगरपालिकेकडं त्या ठिकाणी नवीन इन्कम सोर्सेस जनरेट होईल अशी काही शक्यता नाही. असं असताना हजार कोटीचे जर क्रेडिट बॉन्ड दिले गेले तर या ठिकाणी पुढची 10 वर्ष महानगरपालिका ही निश्चित कायमस्वरूपी अडचणीत येणार आहे. महानगरपालिकेला पैसे मिळत असतील. राज्य सरकार आज पीपीपीचं धोरण अवलंबत आहे. केंद्र सरकार पीपीपीचं धोरण अवलंबत आहे. पुण्यातली एक मेट्रो पीपीपीवर झाली आहे. ती देशातली पहिली पीपीपीवर मेट्रो आली. तर पीपीपी धोरण हे आता स्वीकारलेलं आहे जगाने. जगात पीपीपीवर कामं होत आहेत. आणि जर का शहराचा विकास होत असेल आणि कोण पुढे येत असेल तर कोणाला काय मिळतंय हा महानगरपालिकेचा उद्देश नसावा. मला असं वाटतंय ह्या शहराला यातनं काय मिळणार आहे, या शहराचा यातनं कसा विकास होणार आहे. का 10 रस्ते आम्ही करायचं योजलं असेल तर 10 रस्ते मिळून जर का ह्या शहरात 500 कोटी रुपयाचा विकास झाला एका वर्षात तर आम्ही आमच्या एकूण बजेटच्या 200 कोटी रुपयाची कॅप त्याला टाकली आहे. म्हणजे आमच्या त्या आणि ती 200 कोटी रुपयाची टॅक्स कुठनं येणार आहे तर त्यांनी त्या भागात केलेल्या विकासातनं त्यांनी ते वजा करायचे. पालिकेचं बजेट नेहमीच फुगवलेलं असतं. त्यामुळे पालिकेला पुरेसे पैसे उपलब्ध होत नाहीत. आता आणखी 200 कोटी आता म्हणतात हे 200 कोटी प्रत्यक्षात किती होईल आणखी हा भाग वेगळा आहे. हा म्हणजे भविष्यात येणारे पैसे आत्ताच खर्च करण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे भविष्यामध्ये जे कर रूपाने मिळणारे पैसे आहेत ते जर आत्ता खर्च केले तर भविष्यात नेहमीच्या खर्चासाठी सुद्धा पालिकेकडे पैसे नसतील. पालिकेने आतापर्यंत कर्जाचे बॉन्ड्स काढलेले आहेत. आताही क्रेडिट बॉन्ड्स काढतायत. म्हणजे उत्पन्न वाढवायचं सोडून पुढचं उत्पन्न आत्ता खर्च करण्याचा हा प्रकार आहे. ह्याने पुढे तर कर्जाचा बोजा वाढणारच आहे परंतु पालिका आणि नागरिकसुद्धा भविष्य काळामध्ये कर्जबाजारी होणार. इथे एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
एक महत्त्वाची बातमी आहे. नंग्या तलवारी नाचवत वाढदिवस साजरा करण्यात आलाय. मुंबई जवळचं उपनगर उल्हासनगर मधली ही घटना आहे. उल्हासनगरमध्ये टोळक्याने हुल्लडबाजी केलेली आहे. भर रस्त्यात तलवारीनं केक कापण्यात आला. शास्त्रीनगर परिसरातली ही घटना आहे. पोलीस आता या हुल्लडबाजांना आवरणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. गणेश, हा सगळा काय प्रकार आहे? भर रस्त्यात तो सुरू होता काय आणि आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर तरी पोलीस कारवाई करणार का? सुवर्ण कॅम्प नंबर 1 भागातील शास्त्रीनगरचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये अशोक यादव आणि समीर शेख या दोघांचा वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त त्याचे जे मित्रमंडळी आहेत, जे गुन्हेगारी स्वरूपाचे पार्श्वभूमी असलेले काही त्याच्यामध्ये लोक आहेत आणि यांनी वाढदिवस साजरा करत असताना अक्षरशः नंग्या तलवारी त्या ठिकाणी नाचवल्या, गोंधळ घातला, धुडगूस घातला. आणि जर आपण दृश्य पाहिली तर या दृश्यामध्ये दिसतंय आपल्याला की भर रस्त्यामध्ये नागरी वस्तीमध्ये या नंग्या तलवारी नाचवल्या गेल्या आणि वाढदिवसाचा केक देखील तलवारीनेच कापण्यात आलाय. आणि हा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला त्यानंतर पोलीस ऍक्शन मोडमध्ये आली आणि यामध्ये 2 जणांना आता अटक केलेली आहे. यामध्ये समीर शेख आणि लबाना म्हणून या 2 तरुणांना पोलिसांनी अटक केलेली आहे. अजून 5 जणांचा पोलीस शोध घेत आहेत. सुवर्णा, नक्की धन्यवाद गणेश माहिती दिल्याबद्दल. पण फार महत्त्वाचा हा विषय आहे. काल सुद्धा कोयताभाईची बातमी पिंपरीमधून आपल्या समोर आलेली होती. अशाच प्रकारे स्टंटबाजी करण्याच्या नादात शेवटी त्याला कान धरावे लागले पोलिसांसमोर आणि आज त्याच्या पाठोपाठ ही दुसरी घटना. कालच आपण उल्लेख केला होता की कोयत्यानं केक कापणे, ह्यात फार मोठेपणा समजणे, असे अनेक प्रकार सध्या वेगवेगळ्या शहरांमध्ये दिसत आहेत. दोघांना तर अटक झालेली आहे. अजून बाकीच्या 5 जणांचा शोध सुरू आहे. पण काय या सगळ्या गोष्टी फोफावत आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा तरुण वर्गामध्ये ह्याचं काय मोठं क्रेज आहे हे मात्र चिंतनाचा विषय बनलेला आहे. आता भेटी लागे जेव्हा वारीविषयीच्या घडामोडी. निखळ भक्तीच्या साधकांचा मेळा म्हणजे वारी. हा मेळा ज्याला भेटण्यासाठी वाटचाल करतो तो विठ्ठलही त्याच्या भक्तांसारखाच प्रेमळ आणि लौकिक जीवनाचा आदर करणारा. सर्व धर्म समभावाची शिकवण म्हणजे वारी. आज संध्याकाळी 6:30 वाजता भेटी लागी जीवा या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत तरुण कीर्तनकार काजल भेगडे आणि कीर्तनकार ताजुद्दीन महाराज यांना. त्यामुळे पाहायला विसरू नका. भेटी लागी जीवा संध्याकाळी 6:30 वाजता. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.